आषाढहार धवला या शुभ्रवस्त्रा हस्ते स्फटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थिता वन्दे तां परमेश्वरी भगवती। Morning everyone. Today is Dr. APJ Abdul Kalam 94th birth anniversary. On this occasion, some of our friends are giving information about him. I invite Maitri to give speech on it. Good morning dear principal ma'am, teachers and all dear my friends. My name is Maitri Sachin Thakur. I am from grade 3rd B. I am here to give speech on APJ Abdul Kalam birth anniversary. APJ Abdul Kalam was India's 11th president from 2002 to 2007, a renowned aerospace scientist and missile man for his work on India's missile and nuclear programs. He was born on October 15, 1931, played a crucial role in the Pokhran second nuclear tests and receives the Bharat Ratna for his contributions, known as the People President. He was an inspirational figure. Thank you. APJ अब्दुल कलाम भारत के मिसाइल मैन थे और बच्चों के पसंदीदा राष्ट्रपति भी रहे। उन्होंने भारत को परमाणु संपन्न बनाने के लिए महत्वपूर्ण भूमिका बनाई और पृथ्वी मिसाइलों के विकास से अहम को योगदान दिया। 2002 से 2007 तक वे देश के राष्ट्रपति रहे और उन्होंने विकास के लिए काम किया। बच्चों से बातचीत कर उनको प्रेरित करना उनकी एक खास बात थी। धन्यवाद। Thank you Sanskruti for giving speech in Marathi. So I invite Shrimay to give speech in Marathi. My name is Shrimay Balasaheb Kela. Dr. APJ अब्दुल कलाम हे एक भारतीय शास्त्रज्ञ आणि भारताचे 11वे राष्ट्रपती होते, ज्यांनी 2002 ते 2007 पर्यंत या पदावर काम केले. त्यांचे क्षेपणास्त्र विकास कार्यातून मिसाईल मॅन ऑफ द इंडियन म्हणून ओळखले जातात. त्यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी रामेश्वरम येथे झाला. त्यांचे निधन 27 जुलै 2015 रोजी शिलाँग येथे झाला. धन्यवाद. Thank you Parini, that was great. I invite Sanskruti to give speech in Marathi. माझे नाव संस्कृती व्यवसाय टिंगरे आहे. मी 3रीत शिकते. डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे एक महान शास्त्रज्ञ आणि भारताचे राष्ट्रपती होते. त्यांनी मिसाईल आणि अणुबॉम्बच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावली. भारताचे मिसाईल मॅन म्हणून त्यांना ओळखले जाते. ते मुलांचे प्रेरणास्थान होते आणि त्यांनी अग्निपंख हे पुस्तक लिहिले. धन्यवाद.